हॅलो फ्रेंड्स, आज सुट्टीच्या दिवशी आम्ही निघालोय घरून एक खास दर्शनासाठी. कुठे चाललो हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी, अथांगचे पप्पा आणि अथांग आम्ही आता आमच्या गावावरून निघालो आहे. सगळ्यात अगोदर आता आपण कळंबला पोहोचणार आहोत. आता आपण पोहोचलेलो आहोत कळंबमध्ये. इथून आपल्यासोबत माझी एक फ्रेंड, तिचे मिस्टर आणि त्यांचा मुलगा सुद्धा आपल्यासोबत येणार आहे. नहीं अभी बताना नहीं, प्लेस अभी नहीं बताने का, जाने के बाद मुझे पता नहीं, नाम भी नहीं पता प्लेस का. जाकेश्वर कहाँ आता है? जाकेश्वर होता ही नहीं, चट्टेश्वर है वो, यहाँ पे नहीं, वो मामा के गाँव में है चट्टेश्वर. बताओ कहाँ जाना है? आता आपण बाबुळगाव रोडने पुढे निघत आहोत आणि समोर आपल्या सीमाताई आणि तिचे मिस्टर सुद्धा आहे. आता पुढचा प्रवास आपल्यासोबतच होणार आहे. चला तर बघू आपण पुढे प्रवास कुठे करतो आणि काय पाहतो. आणि मंदिराकडे जाताना रस्त्यात हा कॅनल लागतो. हा आपल्या यवतमाळमधील प्रसिद्ध बेंबळा धरणाचा उपकालवा आहे. सध्या यामध्ये पाणी दिसत नाही आहे, कारण जेव्हा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडलं जातं तेव्हाच हा कॅनल पूर्ण भरून वाहतो. निसर्गाच्या अगदी कुशीत वसलेलं हे रिटाचा मारुती आणि धोटी महाराजाचं मंदिर. आता मंदिराच्या आपण अगदी जवळ आलेलो आहोत. आणि बघा, याच कॅनलच्या बाजूने समोर पाहिलं तर झाडाच्या मधून आपल्याला त्या मंदिराचं टोक दिसतंय, म्हणजेच मंदिराचा कळस दिसायला लागला. आणि आता बघा, आपण अगदी मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण आत मंदिराकडे जाऊया. तुम्ही सुद्धा घर बसल्या हात जोडून घ्या. मंदिराच्या आत पाऊल ठेवताच समोरच आपल्याला पाहायला मिळतात हे भव्य आणि अत्यंत सुंदर नंदी महाराज. काळ्या पाषाणात कोरलेली ही मूर्ती खूप रेखीव आणि सुंदर आहे. मुख्य गाभाऱ्याकडे जसे जसे आपण आत जातोय तशीच मंदिरात शांतता आणि प्रसन्नता अधिक जाणवायला लागली. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर शब्दामध्ये ओम श्री मारुद्राय तस्मै नमो नमः हा मारुती रायाचा पावन मंत्र लिहिला आहे. इथे आल्यावर मिळणारी शांतता खरोखर शब्दापलीकडची आहे. आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या ठिकाणी. हे इथे धोटे महाराजाची पावन समाधी आहे. नको जाऊ खाली, इकडे चल, इकडे इकडे तिकडे नको जाऊ, इकडे डाडाकडे, इकडे पडत असतेस पाहू. आणि हे इकडे देवादिदेव महादेव आणि माता पार्वती. मारुतीराय हे महादेवाचे 11वे रुद्र अवतार मानले जातात. त्यामुळे या मंदिरात शिवपरिवाराचं असं सुंदर रूप पाहायला मिळतं. आणि त्याच्याच बाजूने हे भगवान बालाजीची मूर्ती दिसते. आणि त्या समोरच्या गाभाऱ्यात आपल्याला दर्शन होतंय ते सर्वांचे लाडके श्रद्धास्थान साक्षात साईबाबाचं. ही खूप सुंदर चतुर्भुज मूर्ती दिसते, पण या मूर्तीबद्दल मी थोडी गोंधळामध्ये पडली आहे. ही साक्षात भगवान विष्णूची मूर्ती आहे का श्रीकृष्णाची? तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळीच दैवी शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. संत ज्ञानेश्वर महाराज. डोक्यावर फेटा आणि हातात चिलम असल्यामुळे ही गजानन महाराजाची मूर्ती असेल. आणि हे इकडे प्रभू राम, माता सीता, लक्ष्मण आणि चरणाशी बसलेले वीर हनुमान. आता वरच्या भागातील सर्व देवी देवताचे आणि संतांचे अतिशय सुंदर दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही या पायऱ्यावरून खाली चाललो आहे. या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर मंदिरात अजून एक खास आणि महत्त्वाचं स्थान आहे. खाली आलो तसं आमच्या समोर एक अद्भुत आणि अलौकिक दृश्य प्रकट झालं. आपण सध्या आहोत या मंदिराच्या अतिशय पवित्र अशा तळघरात.
हिंदू परंपरेमध्ये भारतामध्ये एकूण 12 मुख्य ज्योतिर्लिंगे मानली जातात, ज्यांना भगवान शिवाचे सर्वात तेजस्वी स्वरूप म्हटले जाते. पण या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे या शांत आणि ध्यानस्थ तळघरात एकाच ठिकाणी आपल्याला या ज्योतिर्लिंगाची अतिशय लोभनीय प्रतिकृती पाहायला मिळते. तुम्ही समोर पाहू शकता काळ्या पाषाणातील हे पवित्र शिवलिंग आणि त्यावर तांब्या पितळाचे भव्य नागदेवता अगदी फणा काढून रक्षण करत असल्यासारखे आपल्याला दिसत आहे. इथे साधारण 8 ते 12 वेगवेगळ्या पिंडी एकत्र स्थापन केलेल्या दिसतात. एरवी संपूर्ण भारतात फिरून जे दर्शन घ्यावं लागतं त्याचाच एक पवित्र अंश आपल्याला इथे एकाच छताखाली अनुभवायला मिळतो. तळघरातील ही शांतता आणि गारवा मनाला साक्षात कैलास पर्वतावर आल्याचा भास करून देतो. जर तुमच्यापैकी कोणी या मंदिरात आधी आलं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की इथे एकूण किती ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली आहे. शिवपिंडीच्या वरून पडणारा पाण्याचा एक एक थेंब आणि बाजूला तेवणारी ही समईची ज्योत, हे इथे असं सगळं भक्तिमय वातावरण आहे. या मंदिरातील तळघराचा हा अनुभव खरोखरच अद्भुत आहे. आता भूक तर प्रचंड लागलेली आहे, पण आम्हाला कुठे बाहेर हॉटेल शोधायची अजिबात गरज नाही, कारण आम्ही घरूनच छान जेवणाचे डबे सोबत आणलेले आहे. पाणी आहे ना तिथं, घासाचे भांडे. गुलाबजामुन. पाणी देऊ का तुला त्याच्यात? तर मित्रांनो, मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात बसून आमचे जेवणाचे डबे रिकामे झाले, भरपूर गप्पा गोष्टीसुद्धा झाल्या आणि आता आमची इथून निघायची वेळ झाली. बाभुळगाव रस्त्यावरील हे मंदिर खरोखरच मनाला शांतता देणारं आहे. आजचा हा संपूर्ण प्रवास, सुंदर दर्शन आणि हा आमचा छोटासा गेट टुगेदर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.